महाराष्ट्र गृहनिर्माण विभागानं भंडाऱ्यात 224 घरांची सुसज्ज वसाहत उभारली आहे। मलेशियातील अत्याधुनिक माय वन टेक्नॉलॉजीचा वापर करून उभारलेली ही भंडारा जिल्ह्यातील पहिलीच बिना विटांची इमारत आहे। ग्राउंड प्लस 3 मजल्यांच्या एकूण 7 विंग्समध्ये ही वसाहत तयार झाली असून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते याचं लोकार्पण होणार आहे। शासनाच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमामुळे भंडाऱ्यातील अल्पउत्पन्न घटकातील अनेक कुटुंबांचा हक्काच्या मजबूत आणि अत्याधुनिक घराचं स्वप्न आता साकार होणार आहे। अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांना सरकारच्या माध्यमातून म्हाडा गृहनिर्माणच्या माध्यमातून भंडारा शहरालगत फ्लॅट सिस्टीम तयार झालेली आहे। अगदी निसर्ग सानिध्यात वसल्याचं प्रचिती या बिल्डिंगकडे बघितल्यानंतर येते। 224 फ्लॅट्स इथे तयार झालेले आहेत आणि एकूणच 7 बिल्डिंग्स इथे तयार झालेल्या आणि एका बिल्डिंग मध्ये 32 फ्लॅट्स आहेत। विशेष म्हणजे माय वन टेक्नॉलॉजी जे मलेशियामध्ये वापर केल्या जाते त्या टेक्नॉलॉजीचा वापर या बिल्डिंग करिता करण्यात आलेला आहे। काय सांगाल या बिल्डिंग संदर्भात? EWS म्हणजे अत्यल्प उत्पन्न गट योजनेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेची सबसिडी पण आहे ना, त्याच्यात बांधकाम केलेलं आहे आणि G+3 ची ही योजना आहे। आम्ही त्याच्यात रेन वॉटर हार्वेस्टिंग, सीवेज ट्रीटमेंट प्लांट वगैरे ह्याची पण व्यवस्था देत आहोत। ओव्हरहेड टँक आहे, 3 ओव्हरहेड टँक 5000, 3000 आणि 2000 लिटर क्षमतेच्या। अंडरग्राउंड वॉटर टँक आहे 27000 लिटर क्षमतेची। त्याच्यानंतर प्रत्येक बिल्डिंगला एक बोरवेल देण्यात आलेली आहे। म्हणजे याच्या आधी कुठेच भंडारा जिल्ह्यात माय वन टेक्नॉलॉजीचा वापर केलेला नाही। म्हणजे कॉन्क्रीटच्या भिंती, दरवाजाची फ्रेम्स वगैरे त्याच्यातच असते, अशी ही योजना आहे। महत्वाकांक्षी योजना आहे ही। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे आणि इथे नागरिकांच्या हक्काचं घर त्यांना मिळणार आहे। प्रशांत देसाई, ABP माझा, भंडारा।